नमस्कार. आज चैत्री पौर्णिमा. आजची तिथी खूप विशेष आहे. आज भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी काही उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चैत्र पौर्णिमेबरोबरच हनुमान जयंती देखील साजरी केली जाते. चला तर मग आपण बघूयात. तर आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत अत्यंत महत्त्वाची ही एक वस्तू जाळायची आहे आणि उद्या देखील जाळायची आहे, कारण उद्या देखील पौर्णिमा तिथीही आहे. संध्याकाळी तुम्ही पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक बाधा ह्या नष्ट होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुमची प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आज कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही चैत्री पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि सत्यनारायण देवता यांची पूजा केली जाते, म्हणून बरेच जण या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा करतात. त्यासोबतच या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी विशेष लाभाची प्राप्ती मिळवण्यासाठी पूजा, पाठ, दान धर्माला विशेष महत्त्व आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने मनुष्य हे सर्व पापातून, सर्व दुःखातून त्याची मुक्ती होत असते. चला तर मग आपण बघूयात की पौर्णिमा ही तिथी नेमकी कधी सुरू होत आहे आणि आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे. चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंतीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ओळखला जातो, कारण हा पौर्णिमेचा दिवस खूप पवित्र दिवस आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर ते नक्कीच फलित ठरतात. तर आज चैत्री पौर्णिमा, आज आणि उद्या तुम्हाला दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. उद्या तुम्हाला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे, कारण उद्या हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी ही आज 1 एप्रिल रोजी सकाळी 7:07 सुरू झाली असून 2 एप्रिल रोजी सकाळी 7:42 समाप्त होणार आहे. म्हणजे चैत्र पौर्णिमा ही दोन्ही दिवशी असणार आहे, म्हणून तुम्हाला दोन्ही दिवशी हा उपाय करायचा आहे. आज 1 एप्रिल रोजी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेला आहे. एका बाजूला पिंक मूनचे मनमोहक दर्शन, तर दुसरीकडे चैत्री पौर्णिमेचा प्रारंभ. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजची रात्र तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करण्यासाठी गोल्डन चान्स ठरू शकते, म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय प्रत्येकालाच करायचा आहे. जर तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील किंवा तुमचे कोणतेही काम पूर्ण होण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, वादविवाद होत असतील किंवा मग असंख्य समस्या असतील, तर आजची रात्र तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. आज चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात पिंक मून दिसणार आहे. अंकशास्त्रानुसार एक अद्भुत योग आजच्या दिवशी जुळून आलेला आहे. आज रात्री तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. मनातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि जीवनामध्ये शुभफळ मिळण्यासाठी, तसेच आयुष्यातील अनेक अडचणी दूर होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि खूप साधा उपाय आहे. तर शुभ मुहूर्त आज रात्री 8:08 ते 9:08 या 1 तासाच्या काळामध्ये तुम्हाला हा एक सोपा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशात शुद्ध पाणी, त्यामध्ये थोडेसे कुंकू, थोड्याशा अक्षता, अखंड तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत. कलशात पाणी भरून त्यात कुंकू, अक्षता टाकल्यानंतर तुम्हाला चंद्राकडे पाहत मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तुम्हाला चंद्राला अर्पण करायचे आहे. आणि अर्घ्य देते वेळेस तुम्हाला ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सोबतच तुम्हाला हा कापुराचा उपाय करायचा आहे. कापुराचा उपाय केल्याने देखील तुमच्या घरातील नकारात्मकताही नष्ट होणार आहे. तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, तर रात्री 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यांना वेळच नाही आहे त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल, परंतु ज्यांना शक्यच आहे त्यांनी तिन्ही सांजेच्या वेळेत केला तर उत्तम ठरेल. पौर्णिमेची रात्र ही चंद्राच्या पूर्ण शक्तीची रात्र असते. त्यातच उद्या आपण हनुमान जयंती देखील साजरी करणार आहोत. अशा वेळी आज रात्री दिलेलं अर्घ्य आणि तुम्ही हा केलेला उपाय तुम्हाला चंद्रदोषातून मुक्ती देखील मिळवून देते आणि मनाला प्रचंड उभारी देत असते आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला हे सुरुवात होते. या उपायामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नानाविध अडचणी ज्या असतील त्या दूर होण्यास मदत होते, जसे की करिअरमध्ये प्रगती, संतती प्राप्ती, विवाह योग, धनसंपत्तीत वृद्धी, अशा अनेक प्रकारच्या भौतिक सुखांचा कारक चंद्र असल्यामुळे तुम्हाला हा चंद्राचा अर्घ्य देण्याचा उपाय तर करायचाच आहे. त्यासोबतच तुम्हाला कापुराचा हा उपाय देखील करायचा आहे. आजची रात्र ही केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर आध्यात्मिक ऊर्जेचा खजिना आहे. श्रद्धेने केलेला एक छोटासा उपाय देखील तुमचे नशीब बदलू शकतो, म्हणून प्रत्येकाने हा उपाय करा.
हिंदू पंचांगानुसार चैत्र हा वर्षाचा पहिला महिना आहे. या दिवशी पहिली पौर्णिमा असते, त्यामुळे हा दिवस प्रार्थना, दान, उपवास करण्यासाठी शुभ मानला जातो. हिंदू श्रद्धेनुसार यमराजाचा भाऊ चित्रगुप्त प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या वाईट कर्माची नोंद ठेवत असतो. असे मानले जाते की नंतर याच नोंदीच्या आधारावर यमराज एखाद्या व्यक्तीला त्याच्या नशिबाबद्दल निर्णय घेतात. तर चैत्री पौर्णिमा हा चित्रगुप्ताची देखील पूजा करण्याचा दिवस आहे असे देखील मानले जाते. पापे धुवून काढण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय हे केले जातात. त्याचबरोबर काही भक्त चांगलं जीवन जगण्यासाठी, केवळ चांगली कर्मच करण्यासाठी आणि क्षमा मिळवण्यासाठी देखील या दिवशी प्रार्थना करतात. कापुराचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे काम, तुमच्या घराचे दारं खिडक्या हे उघडे ठेवायचे आहेत. तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण पौर्णिमा ही तिथी उत्साहाची आणि संपूर्ण पद्धतीने प्रकाशमय वातावरण असण्याची तिथी असते. त्यामुळे तुम्ही असा एक दिवा लावलात तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे नक्कीच आकर्षित होईल. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक कापूर जाळाचे भांडे घ्यायचे आहे किंवा मग मातीची पंती घेऊ शकता. तर त्यासोबत तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून जाळा, कारण शुद्ध कापूर हा मानला जातो. भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 2 हिरवी वेलची घ्यायच्या आहेत, त्या कापुरावर ठेवायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला इथे 3 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या फूल असलेल्याच घ्याव्यात. घरातील दरिद्रता नष्ट करण्यासाठी लवंगा ह्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. लवंगांचा धूर तुम्ही घरामध्ये केलात तर कोणतीही नकारात्मक बाधा असो ही घरातून नष्ट होत असते. कापुरासोबत लवंग जाळल्याचे अनेक फायदे आहेत, म्हणून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी असे उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरते. खरं तर तुम्ही घरामध्ये दररोजच कापूर जाळायला हवा, परंतु दररोज शक्य नाहीच झाले तर मग फक्त अमावस्या पौर्णिमेला तरी असे प्रभावी उपाय नक्की करा. तुमच्या घरातील जी काही नकारात्मक बाधा आहे, काही वाईट शक्ती आलेल्या असतील तर त्या नष्ट होत असतात आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होत असतात. तर त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करण्यापूर्वी त्या कापुराच्या भांड्याला तुम्हाला थोडेसे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे, नमस्कार करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे. कमलात्मक मंत्राचा देखील तुम्ही इथे जप करू शकता. त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्रावर तुमची जी काही इच्छा आहे ती 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे आणि ते तुम्हाला तमालपत्र त्या कापुरासोबत जाळायचं आहे. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता. हा कापुरासोबत जाळल्याचे अनेक फायदे आहेत. कित्येकांच्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण झालेल्या आहेत. तर अतिशय प्रभावी हे तमालपत्र असते. तुमच्याकडे जर असेल तर आवर्जून हे तुम्हाला कापुरासोबत जाळायचे आहे. आज आणि उद्या दोन्ही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय फायदेशीर ठरणार आहे, कारण दोन्ही दिवस पौर्णिमा तिथी आहे. तर हे सर्व साहित्य जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत याचा धूर तुमच्या सर्वत्र घरभर फिरवायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे भांडं घेऊन तुमच्या संपूर्ण घरात फिरायचे आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी न्यायचे आहे, तिथे देखील ठेवायचे आहे. तिथे देखील असलेल्या कोणत्याही नकारात्मक शक्ती ह्या नष्ट होतात, त्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. पौर्णिमा तिथीला काही ठिकाणी होम हवन देखील करतात, काही ठिकाणी सत्यनारायण पूजा देखील करत असतात. तर तुम्हाला आवर्जून त्यावर थोडेसे तूप टाकायचे आहे. तूप टाकल्याने होम हवन केल्याचे देखील पुण्यफळ प्राप्त होत असते. तर ज्यावेळेला तुम्ही कापूर प्रज्वलित करत आहात त्यावेळेला तुमच्याकडे तूप असेल तर आवर्जून टाकावे. तमालपत्र देखील तुम्हाला आवर्जून जाळायचेच आहे. तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मकता नष्ट होऊन तुमची इच्छा लवकरात लवकर ही पूर्ण होईल. प्रत्येक कामामध्ये तुमची प्रगती होईल. तर हे सर्व वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला ते जे साहित्य आहे ते साहित्य तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर तुम्हाला हा उपाय घरामध्ये सुतक असेल तर करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणत्याही व्यक्तींनी घरातील हा उपाय केला तरीही चालेल. नक्की करा, अतिशय प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.